अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करून धर्मांतर करून लग्न केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी वकिलासह तिघांना अटक करण्यात आली आहे। एका 16 वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावरती अत्याचार केलाय आणि यानंतर पीडितेला धर्मांतर करायला लावून तिच्याशी लग्न केलंय। उपाशीपोटी ठेवून मारहाण केली गेली आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलिसात 5 जणांवरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपींपैकी एका वकिलासह तिघांना अटक सुद्धा करण्यात आली, तर त्यांचे इतर 2 साथीदार हे फरार आहेत। इस्राईल अहमद शेख वय वर्ष 24 राहणार कुर्बान हुसेन नगर असं मुख्य आरोपीचं नाव आहे। त्याला न्यायालयानं 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर उजेब उर्फ हनीफ सादिफ शेख वय वर्ष 23 राहणार कुर्बान हुसेन नगर, ॲडव्होकेट अब्दुल्ला सलीम खतीब वय वर्ष 29 राहणार न्यू बापूजी नगर या दोघांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। तर फिरोज व त्याची आई फरार असून पोलीस त्यांचा सध्या शोध घेत आहेत। तक्रारदार तरुणीच्या फिर्यादीत असं म्हटलंय की आरोपी इस्राईल शेख हा तिचा सतत पाठलाग करत होता। डिसेंबर 2024 मध्ये त्याने पीडितेचे काही फोटो आणि व्हिडिओ मिळवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली। या आधारे ब्लॅकमेल करत मित्र उजेब शेख याच्या घरात नेऊन तिच्यावरती अत्याचार केला गेला। त्यानंतर पीडितेचे कुटुंब वास्तव्यास दुसऱ्या ठिकाणी गेले असता तिथेही आरोपीने तिचा पाठलाग करणं काही सोडलं नाही। डिसेंबर 2025 मध्ये आरोपीने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिला शहर काझी कार्यालयात नेलं। तिथे ॲडव्होकेट अब्दुल्ला खतीब याने तिला लग्नासाठी धर्मांतर करणं अनिवार्य असल्याचं सांगून काही कागदपत्रांवरती सह्या घेतल्या। त्यानंतर तिला जबरदस्तीने गुलबर्गा कर्नाटक इथं नेऊन ठेवण्यात आलं। तिथं आरोपी इस्राईलचा आत्तेभाऊ फिरोज आणि त्याच्या आईने पीडितेवरती दबाव टाकून तिला उपाशी ठेवून मारहाण सुद्धा केली आहे, असं पीडित मुलीने तक्रारीमध्ये नमूद केलंय।